अनंत ब्रह्मांडे उदरी अनंत ब्रह्मांडे उदरी हरी हा बालक नंदा घरी नवल केवडे केवडे नकळे कानोबाचे कोडे पृथ्वी जेने तृप्त केले त्यासे यशोदा भोजन घाली नवल केवडे केवडे नकळे कानोबाचे कोडे विश्वव्यापक कमलापती त्यासे गवळणी कडे घेते नवल केवडे केवडे नकळे कानोबाचे कोडे तुका म्हणे नटधारी तुका म्हणे नटधारी भोग भोगुनी ब्रह्मचारी नवल केवडे केवडे नकळे कानोबाचे कोडे विठ्ठल विठ्ठल पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका नमो ज्ञानेश्वरा निष्कलंका जयाची गीतेची वाचिता टीका ज्ञान होय लोका अति भाविका ग्रंथार्थिया नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती संपाद्य ज्ञानैची विदाय भक्ती विलोकितो येन समाधिराज वैराग्यवंतं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरिसा गुरुन्तं ध्येयं सदा परिभवग्नमभीष्टदोहं तीर्थास्पदं शिवविरिञ्चिनुतं शरण्यं मृत्यार्तिहं प्रणतपालभवाब्धिपोतो वन्दे महापुरुषते चरणारविन्दं विठ्ठल अनंत ब्रह्मांडे उदरी अनंत ब्रह्मांडे उदरी हरिहा बालक नंदा घरी नवल केवडे केवडे नकळे कानोबाचे कोडे आज या नैमित्तिक कार्यक्रमानिमित्त काल्याच्या चिंतनाकरिता निवडलेला अभंग वैराग्याचे मूर्तिमंत मेरू श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या गाथेतील अनेक प्रकरणापैकी काल्याचं जे प्रकरण आहे आणि हा तुकाराम महाराजांचा 5 चरणाचा असा अभंग प्रस्तुत अभंगाच्या माध्यमातून आज जगद्गुरु तुकाराम महाराज तुमच्या आमच्या पुढे भगवान गोपाल कृष्णाचं नवल प्रकट करतात विठ्ठल हो अभंगाच्या पदापदाचं चिंतन करण्या अगोदर तुम्ही आम्ही सर्वजण या ज्ञान मंडपात कोणत्या कारणाने एकत्रित आलो याचं कारण सर्वांना माहित आहे की आपल्या गावातील श्री वैकुंठवासी खंडूनाथ सोळंके यांचं हे 6वं पुण्यस्मरण आहे आणि त्या पुण्यस्मरणाचं औचित्य साधून त्यांचे चिरंजीव आमच्या वारकरी शिक्षण संस्थेचे स्वानंद सुख निवासी गुरुनाम गुरु सद्गुरु जोग महाराज यांच्या वारकरी शिक्षण संस्थेचे आता ज्यांचं अध्ययन चालू आहे ते आमचे पंढरी महाराज आणि त्यांचे बंधू आहेत का त्यांच्या माध्यमातून वडिलांच्या पुण्यस्मरणाचा हा छोटासा केला जाणारा प्रयत्न आहे नाही का परिस्थिती गरीब आहे जेमतेम परिस्थिती आणि वडिलांचं पुण्यस्मरण त्यांनी आयोजित केलेलं आहे
धनाढ्य माणसं आहेत, पैशावाले माणसं आहेत, पण बापाची तेरवी करायला तयार नाहीत. पण परिस्थिती गरीब असताना वडिलाचं पुण्यस्मरण करायचंय हो, त्याच्या मागे फक्त जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेचे संस्कार आहेत. विठ्ठल काही कार्यक्रम पैशानं संपन्न होतात, काही कार्यक्रम हे प्रेमानं संपन्न होत असतात. मोठ्या लोकांचे कार्यक्रम हे पैशावर असतात, वारकरी लोकांचे कार्यक्रम हे प्रेमावर असतात. माझा त्यांचा काही परिचय नाही पंढरी महाराजांचा. मी वारकरी शिक्षण संस्थेतून बाहेर पडलो आणि ते आले, म्हणून त्यांनी मला बघितलं नाही आणि मी त्याला बघितलं नाही. आम्ही दोघे एकूण एकाला बघण्यासारखे नाहीत. विनोदाचा भाग सोडा, पण आमच्या मयूर महाराजांनी फोन केला आणि या संबंधानं थोडीशी माहिती दिली. दिवाळीचा कार्यक्रम चालू आहे, दिवाळीचा उत्सव आहे आणि आमच्या भागात एक डिग्रस नावाचं गाव आहे. मी तिथं 4 दिवस दिवाळीला थांबत असतो मारुतीच्या मंदिरावर. तिथून कुठंच जात नाही. 4 दिवस तिथंच मंदिरावर थांबायचं आणि 4 दिवस तिथं कीर्तन करायचे. पण मयूर महाराजांनी थोडी माहिती सांगितली. संस्थेचे विद्यार्थी आहेत आणि त्यांच्या वडिलांची पुण्यतिथी आहे आणि थोडा आग्रह केल्यानंतर मी मात्र होकार दिला. या दृष्टिकोनातून आता सुरू करायला आपल्याला वेळ झालेला आहे. 1-1.5 तास आपल्याला या अभंगावर चिंतन करायचे. 2 दिवस रात्रीचे कीर्तन झाले आणि आज काल्याच्या कीर्तनाने या उत्सवाची सांगता होणार आहे. महाराजांनी आपल्या वडिलांचं पुण्यस्मरण साजरं करतात. त्या बॅनरवर एक ओवी त्यांनी लिहिलेली, सकळ तीर्थाची या धुरी जे का माता पितरी. पण याच्या उलट हो, जे व्यसनाधीन आहेत हो, ते मुलं आपल्या वडिलांची पुण्यतिथी करतीलच सांगता येत नाही. जगद्गुरु तुकाराम महाराज त्यांचं वर्णन गाथ्यात करतात. आईशे कुळी पुत्र होती, आईशे कुळी पुत्र होती, आईशे कुळी पुत्र होती, आईशे कुळी पुत्र होती. गोडवेती पूर्वजा सोम सूर्यादी ग्रहणे येऊनी करती पारणे, का माता पिता मरणे अंकित जे दिवस. पुरुषाशी पवित्र काळ जन्मात जोडे एक वेळ, मात्या पित्याचा अंतकाळ ही धर्माची वेळ अति पवित्र. ज्या दिवशी आपले मायबाप जातील त्या तिथीला अनुसरून केल्या जाणारं जे कर्म आहे ते त्या मुलाचं कर्तव्य आहे. त्याला आपण वर्ष श्राद्ध म्हणतो किंवा पुण्यस्मरण म्हणतो. पण बरेच मुलं वडिलांची पुण्यतिथी पुण्यस्मरण करत नाहीत. अहो, श्रीमंताचे मायबाप वृद्धाश्रमात आहेत. श्रीमंताचे मायबाप कुठे आहेत? वृद्धाश्रमात आहेत. हे कार्यक्रम फक्त गरिबानच करू जाओ. आपल्या बापाच्या पुण्यतिथ्या, आईच्या पुण्यतिथ्या, वर्ष श्राद्धाचे कार्यक्रम कोण कराव? हे गरिबानं कराव. श्रीमंताचे मायबाप वृद्धाश्रमात आहेत. एखादा श्रीमंत मायबापाला सांभाळत नाही पण मेल्यानंतर पंगत करतो. काय कामी? जिथे नाही अन्न मेल्यावरी पिंडदान, मेल्यावरी पिंडदान,
मेल्यावरी पिंडदान जिवंतपणी अन्न नाही हो. तुमच्या गावातलं मला माहित नाही, पण आमच्या भागात मायबाप हे 6-6 महिने 3-3 महिने असं वाटून असतात हिश्श्यानं. 3 महिने तुझ्याकडं, 3 महिने माझ्याकडं. ते मायबाप मेल्यानंतर सर्व भाऊ एका जागी येतात आणि मोठं गावाला अन्नदान देतात. निरर्थक आहे. तुकाराम महाराज म्हणतात, जिते नाही अन्न मेल्यावरी पिंडदान. जिवंतपणी अन्नाचा कण नाही आणि मेल्यानंतर गावाला चुलबन जेवण आहे हो, त्या कार्यक्रमाला तेवढं महत्व नाही. मग परिस्थिती गरीब का असना, आपल्या ऐपतीप्रमाणे आपल्या वडिलाची पुण्यतिथी करायची. नाही केली तर आहा कटा त्याचे करीती पितर. आहा कटा त्याचे करीती पितर. आहा कटा त्याचे करीती पितर. वंशी दुराचार पुत्र झाला. वंशी दुराचार पुत्र झाला. वंशी दुराचार पुत्र झाला. वंशी दुराचार पुत्र झाला. ते पितर श्राप देतात. ज्या लोकात गेले तिथून ते ओरडतात, गळेची ना गर्भ नवेची का वांज. आहा कटा त्याचे करीती पितर. वंशी दुराचार पुत्र झाला. माझ्या वंशात दुराचारी पुत्र झाला. मला खंडूनाथ बाबाचं चरित्र तेवढं माहीत नाही, पण ते जिथं असतील तिथं त्यांना वाटत असेल की माझ्या कुळात माझा मुलगा वारकरी शिक्षण संस्थेचा विद्यार्थी झाला, कीर्तनकार झाला, दुराचारी नाही झाला. आणि संस्थेत गेल्यानंतर 4 वर्ष गुरुवर्य कुरेकर बाबांच्या आशीर्वादानं, गुरुवर्य मोठ्या माऊलींच्या आशीर्वादानं किंवा आदी करून सर्व गुरुवर्यांच्या नजरेखाली आपला परमार्थ जेव्हा वाटचाल करत असतो, होत असतो, त्याचं जीवन हे निरर्थक नाही जात. आणि म्हणून आमच्या पंढरी महाराजांवर आमच्या वारकरी शिक्षण संस्थेचे संस्कार आहेत आणि त्या संस्काराच्या माध्यमातून त्यांच्या वडिलांचं हे 6वं पुण्यस्मरण आहे. 3 दिवसाचा कार्यक्रम आहे आणि आज काल्याच्या कीर्तनानं या महोत्सवाची सांगताय. संकल्पित वेळेत आपण थोडं अभंगाचं चिंतन करू आणि या ठिकाणी थांबू. विठ्ठल शेवेला निवडलेला अभंग जगद्गुरु तुकाराम महाराजांचा आहे. 5 चरणाचा आहे आणि अभंगाच्या माध्यमातून तुकाराम महाराज भगवान गोपाल कृष्णाचं नवल तुमच्या आमच्या पुढे प्रगट करतात. असं कोणतं भगवंताचं नवल आहे ते नवल तुकाराम महाराज या 4 चरणात प्रगट करतात. नवलाचे 2 प्रकार. एक असतं व्यवहारिक नवल आणि दुसरं असतं परमार्थिक नवल. व्यवहारातलं नवल वेगळे आणि परमार्थातलं नवल वेगळे. व्यवहारात काय नवल आहे? तुकाराम महाराजांनी जेव्हा
तुमच्या आमच्या सर्वांवर नजर टाकली तेव्हा आपल्याकडं पाहून तुकाराम महाराजाला एक नवल वाटलं. नवल कोणतं नवल वाटलं? आज यांची पुण्यतिथी आहे पण उद्या माझी पुण्यतिथी होईल हे कोणाच्या लक्षात नाही. आता बाबाचं वय 70 वर्षाचं आहे, 80 वर्षाचं आहे. 80 वर्षात कमीत कमी तुम्ही 80 माणसं तरी मोकळे केले, पण लक्षात नाही की एक दिवस सर्वजण माझ्या घरापुढे येतील आणि मला उचलून नेतील आणि काडी लावून देतील. आणि तरी देखील जीवाचं ममत्व जात नाही, अहम अध्यास जात नाही, मम अध्यास जात नाही. तुकाराम महाराजाला नवल वाटलं. एक पहा तसा एकाची दहनी, सावध त्या गुन्हे कारेन व्हा. एका माणसाने एका माणसाचं दहन बघितलं पण सावध नाही झाला. तुका म्हणे मज वाटते नवल, तुका म्हणे मज वाटते नवल, तुका म्हणे मज वाटते नवल, तुका म्हणे मज वाटते नवल. मी हे माझे बोल ऐकोनिया, हे माझे बोल ऐकोनिया, हे माझे बोल ऐकोनिया. तुका म्हणे मज वाटते नवल. महाराज म्हणतात मला नवल वाटायले का? मी हे माझे बोल ऐकूनिया. आज लोक स्वतःच्या देहाला मी म्हणतात आणि देह संबंधी पसाऱ्याला माझं म्हणतात. हे तुकाराम महाराजाला नवल वाटेल. मग जाऊ द्या, आज काल्याचं कीर्तन आहे तेवढा व्यवहार आपल्याला बघायचा नाही. हे व्यवहारिक नवल अनेक सांगता येईल पण परमार्थिक नवल कोणतं आहे थोडा चिंतनाचा विषय. परमार्थिक नवल म्हणजे काय? परमात्माचं नवल. त्या परमात्माच्या रूपाचे काही नवल आहेत. परमात्माचे काही रूप मानले जातात. एक रूप आहे निर्गुण निराकार, दुसरं रूप आहे सगुण निराकार आणि तिसरं रूप आहे सगुण साकार. विठ्ठल आता हे कळलंच का नाही तुम्हाला मला सांगता येणार नाही. इकडं थोडं वेदांताच्या भूमिका या भागात तेवढ्या चालत नाहीत. थोडे थोडे काही काही लोक आहेत. मला वाटते सखाराम महाराज याच भागातले का? एवढे हे साबळे एवढा थोडी थोडी वेदांताची इकडं आहे पण तेवढं जास्त नाही. परमात्माचे रूप किती आहेत? निर्गुण निराकार, सगुण निराकार आणि तिसरं सगुण साकार. प्रत्येकाचं नवल आहे. प्रत्येकाचं काय नवल आहे? निर्गुण निराकाराचं काय नवल आहे? अहो निर्गुण निराकार त्यालाच म्हणतात की ज्या ठिकाणी नावाची उपाधी नाही, ज्या ठिकाणी रूपाची उपाधी नाही, हो ज्या ठिकाणी रंगाची उपाधी नाही. उपाधी वेगळे तुम्ही निर्विकार. तो परमात्मा उपाधीच्या पलीकडे निर्विकार आहे. अव्यक्त आकार, अव्यक्त निराकार नाही ज्या आकार. हो ते ब्रह्मतत्व अव्यक्त आहे, निराकार आहे, त्याच्या ठिकाणी आकार नाही. मग आता ते कुठं दिसतही नाही. ज्याला आकारच नाही तर ते दिसणार नाही. जे आकारात येतं ते दिसत असतं, ज्याला आकारच नाही ते दिसणार नाही. मग आता या निर्गुण निराकाराला आकारच नाही. निर्गुण जिथं एकही गुण नाही, निराकार जिथं आकार नाही, तो निर्गुण निराकार परमात्मा. रंग नाही, रूप नाही. मग जिथं रंग नाही, रूप नाही, वर्ण नाही, छाया नाही, एकही उपाधी नाही, पण तो नाही असं नाही. विठ्ठल पहिले कोठेच नव्हते काही, पहिले कोठेच नव्हते काही. चंद्र सूर्य तारा नाही,
चंद्र सूर्य तारा पहिले कोठे नव्हते काही, पहिले कोठे नव्हते काही, चंद्र सूर्य तारा, चंद्र सूर्य तारा, अवघे शून्याची होते पायी, अवघे पुण्याची होते पायी, कान्होबा तेरे तेरे ते, कान्होबा तेरे तेरे ते, कान्होबा तेरे तेरे ते, कान्होबा तेरे तेरे, पहिले कोठेच नव्हते काही, चंद्र सूर्य तारा नाही, पहिले कोठे नव्हते काही, चंद्र सूर्य तारा नाही, अवघी पुण्याची होते पायी, कान्होबा तेरे तेरे, पहिले कोठेच नव्हते काही, चंद्र सूर्य तारा नाही, अवघे शून्याची होते पायी. मग पहिलं कुठंच काही नव्हतं, पण तो नाही असं नाही, तो होता. हे निर्गुण निराकाराचं नवल आहे. कान्होबा तेरे तेरे ते, हे निर्गुण निराकाराचं नवल आहे. दुसरं रूप आहे सगुण निराकार. ते ब्रह्म मायेच्या संगतीनं ईश्वर झालं म्हणजे सगुण झालं, पण निराकारच आहे. ईश्वरत्व आलं पण आकाराला नाही आलं. मग आता ऐका, त्या सगुण निराकारानं दिसणारं जगत मायेच्या संगतीनं निर्माण केलं, पण त्याला आकार नाही. काय त्या ईश्वराला आकार? आकार नसताना आकारवान जगत निर्माण केलं, हे त्याचं नवल आहे. आता तुम्हाला समजण्याकरिता, आता इथं काल्याचं कीर्तन दहीहंडी आहे का? बर, येईल नंतर. तर त्यात दहीहंडी असते, ती मडकं असतं, मडकं नंतर राहू दे. मी उदाहरण द्यायलो, तुला वाटलं सोडते का आता? हे ते मडकं तुमच्या भागात काय म्हणतात त्याला? गाडग, मडक. हो, ते कोण बनवतंय? हो, कुंभारदार, सोनार, कुंभारदार, कुंभार. कुंभारानं गाडगं तयार केलं. बघा, आता कुंभाराला आकार आहे म्हणून त्यानं आकारवान गाडगं केलं. गाडग्याचा आकार वेगळाच, रांजणाचा आकार वेगळाच, बिनगीचा आकार, बिनगी कळती ना, बिनगीचा आकार वेगळाच, खापरायचा आकार. कुंभार ज्या ज्या गोष्टी करतो त्याचे आकार वेगळे करतो. कारण काय? कारण तोच आकारवान आहे. काय, त्याला 2 हात आहेत, त्याला 2 पाय आहेत, त्याला 2 डोळे आहेत, आकारात आहे म्हणून आकारवान निर्माण करतो. आता या माय बहिणीच्या गळ्यात सोनं आहे, सोनं. काय ते? सोनं. मग सोन्याचे दागिने कोण केले? सांभारानं. मग ऐकू येत नाही जरा. सोनारानं केली. मग एक दाणी वेगळीच केली, गहू मण्याची पोत वेगळीच केली, हातातला छल्ला अंगठी वेगळीच केली, कानातले वेगळीच केली, मंगळसूत्र वेगळंच केलं. का? सोनार कसा आहे? आकारवान आहे. आणि सोनार आकारवान होता म्हणून त्यानं दागिने आकारवान केली. कुंभार आकारवान होता म्हणून गाडगा आकारवान केलं. या ईश्वर तत्वाला आकारच नाही पण आकारवान जगत निर्माण केलं, हे त्याचं नवल आहे. जेने हे विश्व निर्मिले,
महर्षी देवा संसारी 21 स्वर्गाते धरिले सत्ता मात्रे आपुलिया 21 स्वर्गाते धरिले 21 स्वर्गाते धरिले सत्ता मात्रे आपुलिया जेने हे विश्व निर्मिले महर्षी देवा संस्थापिले 21 स्वर्गाते धरिले सत्ता मात्रे आपुलिया आकार नाही पण आकारवान जगत निर्माण केलं हे सगुण निराकाराचं नवल आहे आणि राहता राहिला जो सगुण साकार जो आकारात आला हो त्याचं नवल काय महाराजांनी पहिल्या चरणात सांगितले सगुण साकार परमात्माचं काय नवल आहे महाराजांनी अभंगाच्या पहिल्या चरणात नवल प्रगट केले की जो परमात्मा निर्गुण निराकार होता सगुण निराकार झाला नंतर सगुण साकार झाला म्हणजे आकार आला ना वा रूपा तुका म्हणे झाला सोपा त्याचं नवल काय अनंत ब्रह्मांडे उदरी हरी हा बालक नंदा घरी हे त्याचं नवल आहे म्हणजे की ज्याच्या उदरात अनंत ब्रह्मांडाचा समावेश होतो एवढा मोठा परमात्मा पण आज नंदाच्या घरी बाळकृष्ण नंदा घरी बाळकृष्ण
आज तो परमात्मा बालक रूपानं नंदाच्या घरी आहे, हे त्याचं नवल आहे. आणि तो आहे केवढा? एवढा प्रभू मोठा आहे की ज्याच्या उदरात अनंत ब्रह्मांड बसतात. अनंत ब्रह्मांड म्हणजे आता काय भानगड आहे? आम्ही आल्या विचारलं अंजनी केवढी, तर ते काय लोक ते म्हणले 10,000 लोकसंख्येचं गाव आहे. बसन का तुमच्या पोटात अंजनी? हा, अंजनी बसन नाही बसत. अहो अंजनीबाईने केलेल्या 10 भाकरी बसत नाहीत. अंजनीबाईनं केलेल्या 10 भाकरी पोटात, एवढं मोठं अंजनी गाव पोटात बसत. हे गाव केवढं, तालुका केवढा, जिल्हा केवढा, राज्य केवढं, भारत केवढा, देश केवढा, ब्रह्मांड केवढं, विश्व केवढं. परमात्माने हे निर्माण केलेलं, याला काय गणित आहे का? पण असं एक ब्रह्मांड नाही, अनंत ब्रह्मांड ज्याच्या कशात आहेत? उदरात बसतात. एवढा मोठा परमात्मा, त्याचं नवल काय? हरी हा बालक नंदा घरी. तो नंदाच्या घरी बालक झाला, लहान मूल बाळ झाला. खरं ते यशोदेचं नव्हतंच, हे कृष्ण आहे ना मयूर, हे यशोदेचा नव्हताच. कोणाचा होता? कोणाचा होता? सोबदार शांताबाईचा, देवकीचा. देवकीने वाहिला, यशोदेने पाळीला, पांडवाचा बंदीजन होऊन या राहिला. ऐक ऐक सखे बाई, नवल मी सांगू काही. हो, ती गवळण एका गवळीला नवल सांगते. अगं तुला माहितीये का नाही, देवकीचं होतं पण कोण पाळायले? यशोदा. आणि यशोदेला महिमाच कळाला नाही. यशोदा लहान लेकरूच समजायची. कोणाला? कृष्णाला. पण समजायची म्हणजे ते होतच ना लहान, का म्हातारं थोडी होत, होतच लहान. पण कधी कधी घरच्यालाच महिमा कळत नाही. हा, कधी कधी घरच्यालाच, घरचेच मतदान टाकत नाही तर बाहेर. कृष्ण लहान, वेळ कमी म्हणून आपण 2 in 1 करू, त्याच्यातच चरित्र बघू आणि थांबू. मृत्तिका भक्षण नावाची लीला परमात्मानं केली यमुनेच्या काठावर. अनेक सवंगडी मिळाले आणि खेळता खेळता थोडे थांबले आणि थांबून थोडी परमात्मानं माती खाल्ली. काय खाल्ली? माती. माती खाणं चांगलं असते का विनेकरी? काय खाव? चपात्या खाव, भाजी भाकरी खाव, का माती खाव? बरं, खाल्ली नाही का तुम्ही सगळ्यांनी माती? विनेकरी खाल्ली का नाही? नाही, लहानपणी माती खाल्ली. हो, तुमचं मला माहित नाही, पण आपण तर खाल्ली. फक्त लहानपणी अशी ती दळणातली बरं का, अशी दुसरी माती नाही खाल्ली. माती खाण्याचे अर्थ वेगवेगळे असतात. लहानपणी सगळेच माती खातात, पण मोठं होऊन माती खाऊ नये. आता हे किती लोकांना कळायले माझं बोलणं. आपण म्हणतो आहो ते महाराज आता दिसना तो, ते लोक म्हणजे तेन खाल्ली माती. ते काय म्हणते, तेन काय खाल्ली म्हणजे त्याचा अर्थ वेगळा होतो की त्याचा आता पाय घसरला म्हणजे माती खाल्ली. ही माती नव्हे, देवानं लहानपणी बारीक बारीक माती खाल्ली. आणि ते बलराम दादानं बघितलं, कृष्णानं माती खाल्ली, पळतच घरी आला. मैया, आपल्या कृष्णानं माती खाल्ली. यशोदा म्हणली, अरे हे काय सांगायचं काम आहे का? माती कुठं खायची वस्तू आहे का? जाय म्हण तिकडं. बळरामाचं ऐकलं नाही. बळराम पुन्हा गेले. दादा पुन्हा गेले. यशोदेनं ऐकलं नाही. देवाला आनंद झाला. मोठा खडा देवानं तोंडात टाकला. म्हणले, यार तुझं ऐकत नाही ते. हे म्हणे, मी तुझ्याहून मोठा आहे, तू काय मला कमी समजू नको. यानं पार्टीच फोडली सगळी. सगळेच पोरं घेऊन गेला. आणि ते सर्व पोरं म्हणले, मैया
यशोदे तुझ्या मुलानं या कृष्णानं माती खाल्ली. मग एवढे एकीकून जर एक मतानं म्हणत असतील यानं माती खाल्ली तर नक्की खरंय. म्हणून यशोदा उठली आणि निघाली. दाखवा म्हणे मला कुठे कृष्ण. घरी खायला दूध आहे, दही आहे, तूप आहे, लोणी, माती कुठं खाण्याची वस्तू आहे का? बोलत बोलत रागात रागात यशोदा गेली आणि कृष्ण झाडाखाली बसलेले. कृष्णा काय आई काय म्हणतो बळीराम दादा? काय म्हणायला? माती खाल्ली. ते पोरं काय म्हणतात? माती खाल्ली. कृष्ण म्हणे आई हे जमाना खऱ्याचा नाही, या जमान्यात खऱ्याची माय मेलेली. हो सत्य गेले भोळ्यावर असे प्रमाण सांगू लागला. यशोदा म्हणली कृष्णा हे काही कीर्तन नाही, तू माती खाल्ली का? आई गाई नाही खाल्लेली मी माती. 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 हो बळीराम दादा खोट बोलतो. बळीराम दादा खोट बोलतो. बळीराम दादा खोट बोलतो. खोट बोलतो बळीराम दादा. बळीराम दादा खोट बोलतो. खोट बोलतो बळीराम दादा. बळीराम दादा खोट बोलतो. खोट बोलतो बळीराम. आई गाला घेतो माझ्या वाली. आई गाई नाही खाल्लेली माती. आई गाई नाही खाल्लेली माती. आई गाई नाही खाल्लेली माती. कृष्णा खरं सांग, बळीरामाचं म्हणणं आहे तू माती खाल्ली. म्हणजे तसं तर असते म्हणजे सख्खा भाऊ पक्का दुसऱ्यासोबत जमते म्हणे पण घरच्याचं जमत. तुफान घ्यायले म्हणे माझ्यावर, जळायले म्हणे माझ्यावर डाव येईना. सगळे डाव त्याच्यावर चाललेत खेळाचे, ते माझ्यावर जळायले म्हणून तुला येऊन काही पण सांगायले, तू मला माराव पटवून द्यायला. आणि खोटे माणसं असं पटवून देतात, पाहायचं काम नाही. खोटे माणसं जास्त पटवून देतात. आठवलं म्हणून सांगतो, नाही तर हे बी सांगायचे मी 500 रुपये घेतो. 5 माणसं होते मयूरबा, 5. त्यातला एक कडक वारकरी होता आणि 4 असेच होते खाणारे पिणारे. तुम्ही मला सांगता खाणाऱ्या पिणाऱ्या सोबत या वारकऱ्यानं कशाला जाऊ? वेळ पडली म्हणून गेला. पण गाड्या नाहीत, काही नाहीत, पायी पायी निघाले. मी काय सांगायलो, खोटं माणसं जास्त पटवून देतात आणि पटवून दिलं की पटत आहे. खऱ्याची माती होती. 5 जण निघाली. ऊन तापलं, तहान लागली. हो त्या खाणाऱ्या पिणाऱ्याला तहान लागली आणि माळ करायला तहान लागली. शरीराचा धर्म एकच आहे, तहान लागल्यावर काय प्याव? पाणी. दारू, पाणी प्याव. माळकरी म्हणला पाणी कुठे? हे बिनमाळकरी खाणार पिणार म्हणाले पाणी कुठे? पण जवळपास पाणीच नाही. लांब एक विहीर दिसली, आनंद झाला. 5ही जण तिथं गेले, पण नशीब फुटकं. तिथं पाणी काढायला दोरी नाही, भांड नाही, काहीच नाही. मोटर नाही, पंप नाही, काही नाही. आणि पाणी तर खाली दिसायला, तहान तर लागली. सांगायलो काय मी, खोटं माणसं खरं पटवून देतात. मग त्यातले बिनमाळकरी जे खाणार पिणार होतं का, बरे खाणारे पिणारे दारू पिणारे हे असं डोकं लावतात, या माळकऱ्याला भजण्याला ऐकत नाही. ते चौघ म्हणले, ते म्हणले श्यामराव म्हणले हे माझा पटका नवीनच आहे. दुसरा 80राम होता, ते म्हणे भाऊराव माझ्या पायातलं खेटर कालच घेतले म्हणे, फक्त आजच घातले. ते माळकरी म्हणे हे हानतेत का काय गड्या?
हे म्हणे खेटर नवीन आहे, कालच घातलं, कालच घेतलं ना आजच घातलं. हे म्हणे पटका नवीन आहे, कालच घेतला ना आजच बांधला. हो माळकरी म्हणे हे खेटराचं आणि पटक्याचं काय करायचं? ते म्हणे काय नाही, खेटराला पटका बांधायचा आणि खेटरानं पाणी काढायचं आणि ते पाणी अहो मेल्यापेक्षा बरं आहे ना. ते माळकरी म्हणे मी मरण पण खेटरातलं पाणी पिणार. ते म्हणे भाऊ तुला प्यायचं नाही ना, तू जाय, आम्ही पिणार, मेल्यापेक्षा बरं आहे. अहो काय पाहता, काढलं एकानं पायातलं खेटर, एकानं पटका काढला बांधलं. हे माळकरी म्हणे पाहणं पण नको, ते पुढं गेलं. काय ते अंजनीहून निघलं आणि नीट निघलं तिकडे इशवीकडं. पुढं गेलं, या चौघानं खेटरात पाणी पिलं, खेटरात काढलं पाणी, खेटरातलं पाणी पिलं. आणि चौघाला भीती वाटली की हे एकटे पुढं गेलं आणि एकटं त्या गावात जाऊन सांगन की चौघ खेटरातलं पाणी पिले, लोक आपल्याला जवळ बसू द्यायचे नाही. हे चौघ गडबडीनं त्याच्या पुढं गेले, पुढच्या गावात जाऊन सांगले, म्हणजे मामा आम्ही याला म्हणू लागलो खेटरातलं पाणी पिऊ नको, हे पाणी पिलं. लोकांनी त्याला पाणी पण दिलं नाही. पिलं कोण होतं? हे चौघ. आणि आळ कोणावर घेतला? माळकऱ्यावर. पटून दिलं. आम्ही याला सांगू लागलो खेटरातलं पाणी पिऊ नको, पण हे ऐकलं. मेलन काय पाहता, त्याला पाणी भेटलं. तसं बळीराम माझ्यावर तुफान घेतो, माझ्यावर डाव येत नाही ना, ते माझ्यावर जळते. कृष्णा खरं सांग बरं, जाऊ दे या बळीरामाचं. हे बाकीचे पोरं खोटं बोलतात का? म्हणजे आई हे तर एवढे खोडीचे आहेत, हे मला म्हणू लागले दही दूध तूप लोणी चोरून आण आणि आम्हाला खायला दे. मग सांग घरी चोरी करतात का? आणि मी ते दही दूध आणत नाही म्हणून हे आशा काड्या करायले. यशोदा म्हणली हे जरा चॅप्टर दिसायले. जवळ काठी पडली होती, काठी घेतली आणि उगारली. कृष्णा ती काठीची भीती पर काय नवले बघा. आता यानं मोठ्या मोठ्याचे काटे काढले नेऊ काठीला भ्यायलाय आणि म्हणायला आई नको ग, आई नको ग, आई मज मारू नको ग, नाही नाही मी पाहिली माती, पाहिली माती, मला मारू नको. पण यशोदेनं ऐकलं नाही. यशोदेनं हातात काठी घेतली आणि काठी घेतली ना आखर म्हणलं. त्या यशोदेला नवल दिसलं, भुवनी त्या पोटी 14 देखी. ओजाच्या एका रोमावर अनंत ब्रह्मांड आहेत. रे महाराज हे कस काय एका केसावर अनंत ब्रह्मांड कस काय? त्याचा केस काय एवढा मोठा आहे का? कृष्णाला बायका किती? 16,108. तुम्हाला किती? तुम्ही फक्त दुसरी करून पहा. पहिली भुगाच करती, पहिली मेल्यावर दुसरी करावं लागते, नाही तर पहिली असल्यावर दुसरी जमतच नाही. आणि इकून तिकून केली तर मग पहिली बोलत नाही. कृष्णाने किती केल्या? एक मुलगी आवडली आणि गरुडाला सांगितलं. कृष्णाचा सेवक गरुड, वाहनच गरुड होता. म्हणजे गरुडा, म्हणजे जी मालक बोला, म्हणजे मेहकरला जाय आणि मेहकरला जाऊन लग्नाच्या पत्रिका छाप. आता गरुडाला वाटलं आसन कोणाचं यादवाचं, कोणाचं भाऊकीतलं लग्न. म्हणले देवा कोणाचं लग्न आहे? म्हणले माझंच. गरुड म्हणी तू का गोळ्या संपल्या का काय? ह्या इथं मावणत राजवाड्यात आणि तू पुन्हा लग्न? कृष्ण म्हणले सांगितलं तेवढं तो काम कर. गरुडाचं काम काय? सांग पाटला काय करू तो उपट पलाट्या. तू मेहकरला गेला आणि 100 पत्रिका छापल्या, आणल्या छापून. तुम्ही म्हणसाल नेमकाच मेहकरला गेला आणि पत्रिका छापून इतक्या लवकर कसा आला? कीर्तनात येत असतो. कृष्णाच्या हातात दिल्या 100 पत्रिका. हे घे म्हणे देवा पत्रिका, कोणाला वाटायच्या तर वाट.
आपलं काय तुझ्या डोक्याला डोकं लागत नाही. कृष्ण म्हणे वाट नाही ह्या तुला वाटायच्यात. ती म्हणे हे बी माझ्याच माग का? पगार फक्त गाडी चालवायची, या पत्रिका वाटायची पगार थोडीच आहे. ते म्हणे मी तुला पुन्हा 5,000 वाढवून देतो, पण एवढ्या पत्रिका वाट. 5,000 म्हणल्यावर ते तयार झालं ना. वाटतो म्हणे पत्रिका घेतल्या. सांग म्हणे मूळ पत्रिका कोणाला आणि साधी पत्रिका कोणाला. पत्रिकेत 2 प्रकार असतात मयूर महाराज. तुमचं लग्न होईन तेव्हा कळलं. माझं झालं नाही पण मी काही पत्रिका वाटलेल्या आहेत म्हणून. मूळ पत्रिका वेगळी, साधी पत्रिका वेगळी. मूळ पत्रिका ज्याला आली का त्यानं समजावं आपला अपमान आहे. कारण त्या मूळ पत्रिकेचा असा अर्थ आहे की तुम्ही पाहुणे आमच्या मुळावर येऊन बसा. हे वाटतं आम्हाला मूळ पत्रिका आली, तुला मूळ पत्रिका नाही आली रे, ते तुला त्याच्या मुळावर येऊन बस म्हणाल. गरुड म्हणला मुळाचे किती आहेत? कृष्ण म्हणले 50 मुळाचे आहेत आणि 50 साधे आहेत. पहिली पत्रिका कोणत्या गावात द्यायची? म्हणले पहिली पत्रिका आमच्या सासऱ्याला द्यायची. देवा म्हणे येड्यासारखं बोलायला, सासऱ्याला पत्रिका द्यायची, त्याची पोरगी तुला पहिलीच आहे, ते काय म्हणेल रे, मला मारील. ते काय मला माहित नाही, पण पहिली पत्रिका. गरुड आला. समुद्रानं गरुडाला बघितलं. आपल्या जावयाचा ड्रायव्हर आला. जावयाचा ड्रायव्हर म्हणजे जावयासारखा मान. गरुड आला. राम 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 गरुडा. बसवलं गरुडाला. गरुडा जरा भीतच गेला. ते म्हणे आता हे कवा हनल सांगता येत. कस काय न केलं गरुडा? ते म्हणले सासरे बुवा तुमच्याकडे चालू. म्हणले काय काम आहे? म्हणले पत्रिका घेऊन आलो. म्हणले कोणाची? म्हणले तुमच्या लाडक्या जावयाची. म्हणले पाहू द्या. समुद्रानं पत्रिका बघितली आणि त्या पत्रिकेवर असं लिहिलं होतं की आपण सहकुटुंब सहपरिवार या रोजी या टायमाला येण्याचे करावे. समुद्र म्हणला गरुडा काही पोहे गे करू का? कारण जे जे पत्रिका वाटायला जातात का त्याच्या नशिबात कधी पण पोहेच असतात. त्याला कोणी जेवू घालत नाही. काय जेवू घातल्यावर मरतात का काय घोरपडी काय माहित, पण जीव घालत नाही. त्याला कधी पोहेच. त्या पोह्याला कंटाळून आपण पत्रिका वाटणे सोडून दिलं आणि लग्नही करायचं नाही. गरुड म्हणे पोहे पत्रिका घ्या म्हणीन मला इथून लवकर जाऊ द्या. मूळ पत्रिका होती. गरुड पुढे निघाला दुसरी पत्रिका द्यायला. मागून समुद्र निघाला. कारण पत्रिका कशी होती? सहपरिवार सहकुटुंब. मूळ पत्रिका म्हणजे आधी या. अहो सहपरिवार म्हणल्यावर तर त्या समुद्र निघला. समुद्राच्या बायकान माश्यान खेकडेन झेंगेन सगळेच निघाले. मोठी गर्जना झाली. गरुडानं असं मागं वळून बघितलं तर समुद्र आला. उरल्या होत्या 99 पत्रिका घेतल्या. जो शिंगाट पळाला गरुड की कृष्णाजवळ आला. गरुडाला कृष्णानं पाहिलं की म्हणले गरुडा वाटल्या का पत्रिका? म्हणले देवा वाटल्या नाही, एकच वाटली. बाकीच्या कुठे? ह्या 99 घे दे फेकून. इतक्या रागानं का बोलायला? अरे वेड्या, एक पत्रिका वाटली तर तुझा सासरा सहकुटुंब सहपरिवार मागून निघायलाय आणि आता इथं आला तर कुठं मांडतो त्याला? गरुडच रागात आला. कृष्ण म्हणे तू रागात येऊ नको, सासरा माझा आहे, लग्न माझं आहे, व्यवस्था मी करेन. ते म्हणे भाऊ तुला काय करायचं तर कर, पण मला इथून. गरुड जाण्यात आणि समुद्र येण्यात. आला समुद्र. गरुडाला राम राम झाला. म्हणजे गरुडा आमच्या उतरण्याची व्यवस्था करा. गरुड म्हणे आता काय पंचायत झाली बाबा, एवढ्या मोठ्या समुद्राला उतरायला जागा कुठं हौदात द्यावं का? देवाला कळणं लग्न करायचं नव्हतं. लोकायला एक एक बायका भेटत महाराज लोकायला. आणि याला काय गरज होती? गेला देवाकडे. म्हणजे देवा म्हणलं होतं लग्न करू नको, आता उतरायला जागा दे. गरुडा तू इतका रागात बोल नको. हातावरला केस उपटला देवानं आणि गरुडाच्या हातात दिला आणि जाय म्हणे माझ्या सासऱ्याला म्हणाव्या केसावर उतरा. गरुड म्हणे तुला आता उद्या सकाळीच अकोल्याला न्यावं लागते.
येड्या तू केस केवढा सासरा केवढा आणि तू म्हणतोय केसावर उतरा. गरुडा सांगितलं तितकं काम कर. गरुडाला कैलीला कळना ते केस घेऊन गेला आणि समुद्राला म्हणलं सासरे वा या केसावर उतरा. समुद्र केसावर उतरला आणि गरुडाला आवाज दिला गरुडा अजून 4-5 समुद्र बसतात येऊ दे. म्हणजे ज्याचा केस एवढा तो देव केवढा. मग एवढा मोठा परमात्मा की ज्याच्या उदरात अनंत ब्रह्मांड मावू शकतो, ज्याच्या केसावर समुद्र मावू शकतो. आणि एवढा मोठा परमात्मा त्याचं नवल झालं. हरी हा बालक नंदा घरी नवल केवडे केवडे नवल केवडे केवडे नवल केवडे केवडे नकळे कानोबाचे नकळे कानोबाचे गोडे नकळे कानोबाचे नवल केवडे केवडे नकळे कानोबाचे गोडे नकळे कानोबाचे गोडे नकळे कानोबाचे गोडे. हे नवल केवडे केवडे नकळे कानोबाचे गोडे नकळे कानोबाचे गोडे नकळे कानोबाचे गोडे. नवल केवडे हो त्याचं नवल आहे. अनंत ब्रह्मांडे उदरी हरी हा बालक नंदा घरी. मग सगुण साकार परमात्माने एक नवल नाही केलं, असे अनेक नवल केले. त्याचं दुसरं नवल महाराजांनी 3ऱ्या चरणात सांगितले. पृथ्वीचे नेतृत्व केली पृथ्वीचे नेतृत्व केली पृथ्वीचे नेतृत्व केली पृथ्वीचे नेतृत्व केली पृथ्वीचे नेतृत्व पृथ्वीचे
विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा हे पंढरी महाराजाचं नवल आहे नाही असो. काय चालू होतं आपलं चिंतन. एवढा मोठा परमात्मा नंदाच्या घरी बालक झाला आणि त्याचं दुसरं नवल काय तर ते नवल महाराजांनी तिसऱ्या चरणात प्रगट केलेले आहे की पृथ्वी जेने तृप्त केली त्याशी यशोदा भोजन घाली. जो परमात्मा पृथ्वीला तृप्त करणार आहे पण तो यशोदेला भोजन मागायला. आज आपल्याला जीव घालणारा परमात्माच आहे. अहंकार येतो आपल्याला की हे आपण केलेलं हे आपण नाही केलं. दररोज जी आपल्याला भाजी भाकरी भेटते ती कोणाच्या सत्तेनं चाले हे शरीर. अनेक प्रमाणे सत्ता परमात्माची आहे आणि एक ना एक कण परमात्माच्या सत्तेनं आपल्यापर्यंत. हे जे भिकारी लोक असतात कोण खाऊ घालतं परमात्माची कृपा आहे त्यांच्यावर. हे रस्त्यावर राहतात देव त्यांना पण उपाशी झोपू दे. पृथ्वीला तृप्त करतो जीव घालत नाही तृप्त करतो. तृप्त होणं म्हणजे इथून पुढं तात्पुरतं तरी जेवायचं. हो जेवणं वेगळं जेवून तृप्त होणं वेगळं. तृप्त झाल्यावर तुम्ही म्हणता नका आता नका. सर्व पृथ्वीला तृप्त करतो एवढा परमात्मा. आणि त्याला का भूक लागली की ते कोणाला मागतो यशोदे. यशोदे घराकडे चाल मला जेवू घाल. 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 साध्या गव्हाची पोळी लाटी साध्या गव्हाची पोळी लाटी मला पुरणपोळी करून दे गे मोठी. मला पुरणपोळी करून दे मोठी. नाही अरविंद गुळासाठी मला जेवू घाल. यशोदे घराकडे चाल मला जेवू घाल. यशोदे घराकडे चाल मला जेवू घाल. यशोदे घराकडे चाल मला जेवू घाल. यशोदे घराकडे
आहे पण भूक लागली तर यशोदेला भोजन मागतो. यशोदे घराकडे चाल मला जेवू घाल. घराकडे चाल त्या अर्थी यशोदा घरी नव्हती. कुठं होती? कोण म्हणलं मैत्रिणीच्या घरी गेलती? बाहेर गेली. भूक लागली. सगळ्या गावात पाहिलं यशोदा दिसत नाही. आणि एका घरी दिसली यशोदा. मैया चल घरी मला जेवू घाल. कृष्णा काय पाहिजे तुला? आई लहानच घे गे उंडा मला करून दे गे मांडा. देव म्हणले आई लहान उंडा घे. हो इथं आल्यावर आम्ही त्या थोड्या चपात्या खाल्ल्या. नरम होत्या नाही का? ज्या बाईची चपाती नरम येते ती उंडा कशी घेती? लहान लहान घेती. नाही तर काही काहीच्या बायाचे हात म्हणजे हातोडेच चपाता मोठे उंडे घेतात. मग ती चपाती नरम होती का? नरम चपात्या करावं. पण काही काहीला काय कंटाळा म्हणा का काय म्हणा देवाला माहिती. असं वाटते 2 चपात्या खाव. चपात्या खाओ. तुम्हाला काय वाटलं माराव? बस ती मारू देते का? लहान उंडा घेतला म्हणजे काय चपाती कशी येते? नरम येते, पातळ येते, बारीक येते. कृष्णानं सांगितलं आई आई लहानाच घे गे उंडा मला करून दे गे मांडा. लांब गेल्या गाईच्या झोंडा मला जेवू घाल. यशोदे घराकडे चाल मला जेवू घाल. यशोदे घराकडे चाल मला जेवू. धावून या मागे यशोदे भोजन. 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 इंडे रानो रान गाई पाटी. इंडे रानो रान गाई पाटी. इंडे रानो रान गाई पाटी. धावून या मागे यशोदे भोजन. धावून या मागे यशोदे भोजन. इंडे रानो रान गाई पाटी. इंडे रानो रान गाई पाटी. इंडे रानो रान गाई पाटी. धावून या मागे यशोदे भोजन. धावून या मागे यशोदे भोजन. धावून या मागे यशोदे भोजन. हिंडे रानो रान गाई पाठी. यशोदेला मात्र भोजन मागतो. पृथ्वी जेने तृप्त केली त्याशी यशोदा भोजन घाली. नवल केवडी केवडी नकळी कानोबाची कुडी. त्याचं पुन्हा नवल काय 4थ्या चरणात सांगितलं. विश्वव्यापक कमळापती. विश्वव्यापक कमळापती. विश्वव्यापक कमळापती.
नवल काय पुन्हा विश्वव्यापक कमलापती. हो, कमलेचा पती विश्वव्यापक आहे. नवल असं झालं की त्याला गवळणी कडेवर घ्यायला, त्याशी गवळणी कडी घेती. हो, ज्याच्या पोटात ब्रह्मांड मावतात, अनंत मावतात, पण तो बालक आहे. जो पृथ्वीला जीव घालतो तोच बालक यशोदेला भोजन मागतो. जो विश्वात व्यापक आहे आणि तोच आज गवळणी त्याला कडेवर घ्यायला, हे त्याचं काय नवल आहे. कृष्णानं रडायला जर सुरुवात केली तर गवळणीनं, राधा नावाची एक गवळण होती, तिनं कडेवर घेतल्याशिवाय शांत बसायची. काही दुसऱ्या गवळणी होत्या ना, म्हाताऱ्या म्हणा, काही यशोदेच्या मैत्रिणी म्हणा, हां, रडायला जर सुरुवात केली ते बाकीच्या गवळणी म्हणायच्या, कृष्णा मुरकुल घेऊन. ते मुरकुलासाठी रडू लागलं का, ते चॉकलेटसाठी रडू लागलं. भाविके त्यांची आवडी मोठी. देवाला भाविक आवडतं आणि भाविकासाठी देव रडतो. पंढरीवनी गावा जाता खंती वाटे पंढरीनाथा. तुम्ही जाता गावा हुरहुर माझ्या जीवा, भेटाल केदवा मज लागी. स्पुंद स्पुंदोनी गोष्टी बोलत असे. फुंदके देऊन परमात्मा रडतो, फक्त भक्तासाठी, दुसऱ्यासाठी नाही. कृष्णानं रडायला सुरुवात केली. लहान मुलाचा आवाज असा रडायचा सुरुवात झाला की कर्कश असतो नाही का, लाडही तितकाच येतो. आता आम्हाला 2 भाकरीसाठी 100 रुपयासाठी तुमचे पोरं जवळ घ्यावं वाटतात आणि लागतात. हे जेवढे ब्रह्मचारी बिना बायकावाले महाराज आहेत का, हे तुमची लेकरं आम्ही जवळ काऊन घेतो, मांडीवर बसवणं, त्याच्या पाठीवर हात टाकणं, त्याचा लाड करणं, भाकरीसाठी. आम्हाला नसती बायको, त्याच्या माईनं आम्हाला म्हणा महाराज या जेवायला. नाही, त्याच्या बापान 100 रुपये काढावं तितक्यासाठी आम्ही तुमच्या पोराला जीव लावतो. ते जोपर्यंत चांगलं राहते का असं वाटते पोटात घालावं, लय लाड करावं. त्यानं का इवळायला सुरुवात केली, रडायला, असं वाटते उचलाव, तुमच्या ध्यानात तेच आदळाव. आदळत असतात का लेकरू, बाजूला ठेवा. लहान लेकरं रडली की आवाज कर्कश वाटतो, ऐकू वाटत. आणि कृष्णानं रडायला सुरुवात केली. सगळ्या गवळीने जागा झाल्या. अगं यशोदे, आम्हाला पण मुलं बाळ आहेत, शांत कर. रडते माझे बाळ तानी समजाविता राहे. अगं कसं राहत नाही, त्याला कडवर घे, त्याला दही दूध दे. यशोदा म्हणली तुम्हीच राहिल्या सांगायच्या. सगळं केलं. नाना परी समजावी दे, नाना परी समजावी दे. परी नाराहे श्री हरी, परी नाराहे श्री हरी. दही भात कालवून दिलावे गी झडकरी, दही भात फिरविते दारोदारी, राधे 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 गे श्याम सुंदरा, राधे गे श्याम सुंदरा, राधे गे श्याम सुंदरा. राधे 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 गे श्याम, राधे 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 गे श्याम सुंदरा, गे श्याम सुंदरा. क्षणभरी घरी असता खूप समजावलं. नाना परी समजावी परी न राये श्रीहरी. दही भात कालवून दिलावे की झडकरी, कडेवरी घेऊन या फिरविते दारोदारी. थांबतच नाही, समजाविता राहे ना.
पण पुढच्या गल्लीतून राधा दिसली आणि राधा दिसल्यावर कृष्णानं जास्त आवाज केला आणि ती यशोदा राधेला म्हणती, राधे 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 घे श्याम सुंदरा, राधे राधे घे श्याम सुंदरा, राधे राधे घे श्याम सुंदरा. नेई आता झड करी आपुलिया मंदिरा, नेई आता झड करी आपुलिया मंदिरा, राधे हे श्याम सुंदर. राधे घे कृष्णाला आणि राधेनं कडेवर घ्यायचं बंद. विश्वव्यापक कमलापती त्याशी गवळणी कडिये घेती, नवल केवडे केवडे नकळे कान्होबाचे कोडे. एवढंच त्याचं नवल आहे का? नाही, एक अलौकिक नवल शेवटच्या चरणात सांगितलेले. तू का म्हणे नटधारी, तू का म्हणे नटधारी, तू का म्हणे नटधारी, तू का म्हणे नटधारी, तू का म्हणे नटधारी भोग भोगुनी ब्रह्मचारी नवल केवडे केवडे नकळे कानोबाचे कोडे. संकल्पित वेळेत आपण अभंगाचा भावार्थ बघितलेला आहे. कीर्तनाची वेळ 10 ते 12 आहे. 12 वाजून 5 मिनिटं झालीत. पत्रिकेवरची वेळ संपलेली पण सुरू झालेली वेळ संपली नाही, म्हणून आता ती वेळ भरून काढायची. तोपर्यंत जास्त काही वेळ नाही, एक 5-10 मिनिटं. आता मला एक कंटाळाला, वयामानाने जास्त होत नाही. आता विठ्ठल विठ्ठल काल्याचं कीर्तन आहे. चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी रांगत रंगणी चोरीत लोणी. रागत रंगनी चोरून लोणी धावणी धरती गवळ धावून धरती गवळ बांधती चरणी देती गाराणी बांधिती चरणी देती गराणी यशोदे साजनी यशोदे साजनी दही दूध भक्षुनी कमाल निळे नवल केले साजनी कृष्ण आळवा आळवा परमनी मागे डावा कृष्ण झाकली मूठ काय हरकत. तुमच्या मनातलं मी आता ओळखलं भाऊराव. आता आवराव बर. काल्याचं कीर्तन रांगत रंगणी चोरी तलोनी धावणी धरती गवळणी बांधती चरणी देती गाराणी यशोदे साजनी दही दूध भक्षुनी तमाल निळे नवल केले साजनी कृष्ण आळवा आळवा परतोनी माते दावा कृष्ण आळवा. अगं त्या कृष्णाला धरा आणि त्या यशोदेला दाखवा. याच्या खोड्या किती झाल्यात. यशोदेकडे गवळणी गेल्या. यशोदे अगं तुझा मुलगा
हो लाड कहा तुझा काना तुझा गोड वाटे याच्या खोड्या सांगू किती महिपत्र शिंदू वाटे. अगं तुझ्या मुलाच्या खोड्या सांगायला जर गेले ना तर पृथ्वीचा कागद संपल, समुद्राची शाई संपल, मेरू पर्वताची लेखणी संपल, इतक्या याच्या खोड्या आहेत. पण स्वतःच्या पोराच्या खोड्या सांगताना यशोदेला राग आला. यशोदा म्हणली का ग माझ्या पोराच्या खोड्या दिसतात आणि तुमची पोरं चांगली आहेत का? माझं पोरग कसं आहे बाळ सगुण गुणाचे ताने, बाळ दिसतंय गोजिरवाने. तुमच्या जीवाला लाज वाटली पाहिजे. काय सांगता गाराने गे गोकुळच्या नारी, श्रीरंग माझा वेडा याला नाही दुसरा जोडा, तुम्ही याची संगत सोडा गे गोकुळच्या नारी. आणि वर तोंड घेऊन आल्या म्हणता माझ्या कृष्णानं खोड्या केल्या. का त्याचं वय तरी आहे का? 5 वर्षाचे माझे बाळ, 5 वर्षाचे माझे बाळ, 5 वर्षाचे माझे बाळ, 5 वर्षाचे माझे बाळ. ते काय म्हणली? ती कंटाळली चाल म्हणायला. अरे म्हणे 5च वर्षाचं आहे. 5 वर्षाचे माझे बाळ अंगणी माझ्या. अगं 5 वर्षाचं माझ्या अंगणात खेळायले का लटकाच घेता आळगे गोकुळच्या नारी. हो सावळा गे चिमणा माझा. ती काय म्हणू लागली? ओ माझा चिमणा सावळा आहे. दुसरी म्हणे अगं तो सावळा नाही पक्का कावळा आहे ग. कारण स्वतःच्या पोराच्या किती खोड्या झाल्या तर माय पदरात घालती, तिलाच माय म्हणाव. आणि स्वतःच्या पोराचे अपराध जर धरत असन तर नक्की समजाव त्याच्या बापानं दुसरी आवृत्ती छापली. विठ्ठल जर सख्खी माया असेल ना जिच्यापासून जन्म घेतला ना ती आपली अपराध धरतच नाही. आणि बापानं का दुसरं पुस्तक छापलं मग ती काय म्हणाल सांगता येत. पण ही सख्खी नव्हती, हे होतं देवकीचं. यशोदेकडे आलतं पण तरी पण यशोदा गुन्हा स्वीकार करत ते काही मला माहित नाही. नंतर यशोदेनं शिव्या द्यायला सुरुवात केली. तुम्ही 12 घरच्या 12 गे गोकुळच्या नारी, तुम्ही ठाईच्या ओढाळा गे गोकुळच्या नारी. याला धरून दाखवा मग ही यशोदा मानील. हो त्यातली एक म्हातारी होती म्हणे याला धरायला काय वेळ आहे, आत्ता धरते. हो ती धरायला गेली. नामदेव महाराज आडवे आले. म्हणे शांताबाई कुठं चालली? म्हणे त्या यशोदेच्या किसण्याला धरायला. नामदेव महाराज म्हणले शांती घरी जाऊन मर. अजून आम्ही एवढे कीर्तन करून आमच्या ध्यानात येईन आणि तू त्याला धरायली. हा ब्रह्मविदेचा जनिता तुम्ही याला धरू पाहता, हा कैसा येईल हाता गे गोकुळच्या नारी. हा तुझ्या हातात येणारा नाही तुझा. परमात्मानं खोड्या काही सोडल्या नाही. दुसरी आली धावत याने गे बाई काय केली मात, मुखाशी मुखचुंबन देत गळ्यामध्ये हात घालीत. परवाला आमच्या घरा दारी निजला होता म्हातारा, घेऊन ताकाचा डेरा फोडीला सैरा त्यावरी. अशा अनेक खोड्या गवळणी सांगू लागल्या. पण एक दिवस यशोदेला वाईट वाटलं आणि ते यशोदा म्हणली कृष्णा खोड्या दे टाकून, आता मात्र खोड्या टाकून दे. खोड्या काही करू नको हरी, तू खोड्या नको करू माझे बाबा. आता खोड्या सोडून दे आणि आता तू रानात जा गाई घे. गाई घेतल्या परमात्मानं आणि त्या गायी घेऊन यमुनेच्या काठाकडं गायी गोपाळ सवंगडी वना. आणि तिकडे गेल्यानंतर गायी चरण्यात रमल्या, गोपाळ खेळण्यात रमले. काल्याचे कीर्तन तुम्ही अनेक ऐकलेले म्हणून खेळे तुम्हाला पाठ आहेत. ते खेळे भगवंतानं खेळले आणि त्यातल्या एकानं घडीकडे बघितलं तर घडीत 12 वाजून 14 मिनिटं झाले. ते म्हणे देवा खांदे भार पोटी भूक काय खेळा याची सुख. तुका म्हणे आता खेळ मोडावा परता. आता खेळ मोडून टाका. आता काय करायचं म्हणले आता शिदोऱ्या सोडा. देवान म्हणले मग तुमच्या जशा शिदोऱ्या तशा आणा, ज्याच्याकडे नसतील त्यांना घरी जा. माझी आहे तैशी पाय नाही तरी घरा जाय, सोरोनिया माय नवनीत आणा.
त्यातला एक जण म्हणला, तुका म्हणे हरी माझी कोणी नाही घरी, नका करू दुरी मज पाया वेगळी. अरे माझ्या घरी कोणी नाही, मला तुझ्या पायाच्या वेगळं करू नको. म्हणून जेवढे जेवढे भाविक होते त्या भाविक भक्ताला जवळ घेतलं. बोबडिया दासा हाका मारी आणि शहाणे भक्त लांब केली. तुका म्हणे करी शहाणी या दुरी. मग बोबडे भक्त जवळच कमलाकार बसवले, मधात परमात्मा उभेत. आजी सोडिल्या मोठा, खडके सोडिल्या मोठा, आजीचा दही काला घुमटा. भानुदास गीतिगात प्रसाद देतो पंढरीनाथ. हो, कमलाकार गोपाल बसल्यानंतर परमात्मा मधात उभे राहिले. आणि त्याचं वर्णन शुकाचार्य भागवत ग्रंथात करतात. विव्रतवेणुं जठरपटयो शृंगवेत्रे च कक्षे, वामे पानव मसृण कवलं तत्फला निंगलेषु, तिष्ठन् मध्ये स्वपरिसृहोदो हासयन् नर्वविश्वे, स्वर्गे लोके मिशति भुभुजे यज्ञ भुग्बाल केली. पुंडलीक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम गोपाल कृष्ण भगवान की. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, विठ्ठल जय जय विठ्ठल, जय होतो तुम्ही वारे दोही कडे मुख पसरो निगडे, मुख पसरो निगडे, मुख पसरो. अरे वाहती त्या दारा तुम्ही वारे दोही कडे मुख पसरो निगडे, मुख पसरो. तुका म्हणे हाती टोकारी कवने नेली एका, तुम्ही वारे दोही कडे मुख पसरो. कंठी धरेला कृष्ण म्हणे